स्पर्शातून सुद्धा नराधमी वृत्ती कळते. फक्त तो ज्यांना जाणवतो त्यांनाच ती गोष्ट कळते. म्हणून यशस्वीचा बळी गेला. कधी लव्ह जिहादच्या नावावर, कधी अन्य गोष्टीवर, किंवा कधी कधी सुडापोटी काही नराधम घाणेरड्या प्रवृत्तीचे लोक ज्या पद्धतीनं अत्यंत घातकी कृत्य त्या मुलीच्या बाबतीत मिसिंगची कंप्लेंट करून सुद्धा जर गांभीर्यानं पाहत नसेल आणि 2 दिवसांनी मृतदेह सापडत असेल, ही घटना किती वेदनादायी आहे. महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढतच आहेत. म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराट पद्धतीनं प्रेम युगुलांनी त्या ठिकाणी पुण्यात जाऊन लग्न केलं म्हणून मुलाला तो दुसऱ्या जातीचा आहे म्हणून मारून टाकलं. तर उरणमध्ये बेलापूरच्या एका कंपनीमध्ये काम करणारी यशस्वी शिंदे, जी 25 जुलै पासून बेपत्ता होती, 27 जुलैला तिचा थेट मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास केला तर दाऊद शेख नावाच्या एका मुस्लिम तरुणाने तिची निर्घृण पद्धतीने हत्या केली. तिच्या शरीरावर चित्रविचित्र वार केले. म्हणजे ज्या पद्धतीनं माणूस पाहू शकत नाही अशा त्याच्यापेक्षा भयानक कृती जर एखादा नराधम जाणीवपूर्वक करत असेल तर हे महाराष्ट्रासाठी प्रचंड दुर्दैवी आहे. 22 वर्षीय यशस्वी शिंदे ही मुलगी तशी उरण आणि परिसरामध्ये स्वतःच आपल्या कुटुंबासोबत आयुष्य जगत होती. कुठल्याही मुलीबद्दल आपल्या आई वडिलांना अभिमान असतोच. मुलीला सुद्धा आपल्याला काहीतरी करायचंय, करिअर करायचंय हे तिचे स्वप्न असतंच. परंतु काही वाईट नजरेचे, वाईट विचारांचे, वाईट संपर्कात असणारी माणसं त्या समोरच्या कवळ्या जीवाचा किंवा खास करून स्त्रीचा फक्त लचकाच तोडायचा किंवा चुकीच्या नजरेने पाहायचं आणि याच्यातून मनात नसताना सुद्धा एखाद्या मुलीचा, स्त्रीचा जीव जाणं ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना आहे. हे आमच्या महाराष्ट्रात घडतंय. त्याच्या 4-6 आठवडे अगोदरच, अर्थात महिना 1.5 महिन्यापूर्वी, मंदिरातील पुजाऱ्यानेच, अर्थात ते 3 जण होते, एका मंदिरात आलेल्या किंवा मंदिराच्या तिथं विसावा घेणाऱ्या महिलेवर, धर्माच्याच बाबतीत बोलायचं झालं, प्रत्येक गोष्टीला धर्माचा आणि जातीचा रंग दिला जातो, परंतु नराधमांना कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो. पुजारी जर मंदिरात आलेल्या मुलीवर म्हणजे बलात्कार करत असतील, अत्याचार करत असतील, तर याच्यासारखी नराधमी गोष्ट म्हणजे काय असू शकते, याला कोण वाचवणार. खरं तर माननीय गृहमंत्र्यांनी असेल किंवा पोलिसांनी असेल, या बाबतीत कठोरातली कठोर कारवाई अशा नराधमांवर केली पाहिजे. यशस्वी शिंदे ही सुद्धा त्यापैकीच बळी गेलेली एक मुलगी, जी बेलापूरच्या कंपनीमध्ये काम करत होती आणि तिच्यावर डोळा ठेवून हाच दाऊद नावाचा नराधम त्या ठिकाणी पाळत ठेवून असेल. रेल्वेच्या ठिकाणी जिथं हजारोंची गर्दी असते, परंतु ज्यावेळेस रेल्वे रुळावर किंवा आसपास जिथं निर्मनुष्य भाग असतो तिथं जाऊन चुकीच्या घटना करायच्या आणि एखाद्याचा जीव घ्यायचा, ही फार वाईट गोष्ट आहे. म्हणजे अशा घटना आमच्या महाराष्ट्रात अंगावर काटा येणाऱ्या जर घडत असतील तर गृहमंत्री महोदय, पोलीस प्रशासनाने इतकी पॉवर्स त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी दिल्या पाहिजेत किंवा पोलिसांनी सुद्धा. जर मिसिंगची कंप्लेंट एखाद्या मुलीविषयी पोलीस स्टेशनला जर दाखल झाली असेल आणि फक्त नजरेआड करून, कायद्यात बसत नाही, काहीतरी टिंगलटावाळी करून जर त्यांना पाठवून दिलं जात असेल आणि नंतर तिचं डायरेक्ट मृतदेहच जर सापडत असेल
तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, मन हेलवणारी घटना आहे. काही लोक ह्याला जातीचा रंग देतील, काही लोक धर्माचा सुद्धा रंग देतील. प्रत्येक अत्याचारी आणि प्रत्येक आरोपी म्हणजे म्हणजे तुम्ही शब्दात सुद्धा ह्या गोष्टी कथन करू शकत नाही, तरी पण चर्चा झाली पाहिजे. ज्या पीडितेवर अन्याय झालेला असतो तिचे दुःख इतके भयानक असतात, पण तिची जात शोधली जाते, तिचा धर्म सुद्धा कधी कधी शोधला जातो. आणि जो नराधम असतो त्याची सुद्धा जात धर्म त्या ठिकाणी पाहूनच कारवाई होते. कधी लव्ह जिहादच्या नावावर, कधी अन्य गोष्टीवर, किंवा कधी कधी सुडापोटी काही नराधम घाणेरड्या प्रवृत्तीचे लोक ज्या पद्धतीनं अत्यंत घातकी कृत्य त्या मुलीच्या बाबतीत करतात, हे फार कायदा अशा नराधमांना थेट फाशी का देत नाही, हा सर्वसामान्य लोकांच्या मनातला शब्द आहे. यशस्वी शिंदेचं सुद्धा तेच झालं. म्हणजे 22 वर्षाची ही मुलगी, जिला संपूर्ण आयुष्य काहीतरी करायचंय हे स्वप्न उराशी बाळगून जर ती आपलं सुंदर आयुष्य जगत असेल आणि कोणतरी एखादा टुकार, कोणतरी एक सूड भावनेने, कोणतरी तिच्यावर नजर ठेवून त्या ठिकाणी तिच्या अंगावर असेल, तिच्या म्हणजे प्रायव्हेट पार्टवर असेल, म्हणजे तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही. अत्यंत घृणास्पद वार असतील किंवा जखमा असतील किंवा ते करत असलेले कृत्य असेल, हे जर इतकं भयानक असेल, पोस्टमॉर्टम येईल, रिपोर्ट आल्यानंतर जे काही पोलिसांना कळायचं ते कळेल, पण तोच दाऊद असं घाणेरडं कृत्य करून तिकडे कर्नाटक किंवा इतर राज्यामध्ये पळून जात असेल आणि पोलिसांना 3-4 दिवसापासून म्हणजे मिसिंगची कंप्लेंट करून सुद्धा जर गांभीर्यानं पाहत नसेल आणि 2 दिवसांनी मृतदेह सापडत असेल, ही घटना किती वेदनादायी आहे. आणि एकच घटना नाही, उरणची म्हणजे उरणमध्येच 2-2, 3-3 घटना घडू शकतात. म्हणजे पुजारी सुद्धा अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं वाईट कृत्य करत असतील. हे सगळे नराधम एक आहेत, यांना जात धर्म काही नाही, ह्यांना फक्त आणि फक्त शिक्षाच कळते आणि पनिशमेंट हाच कायद्यामधला सर्वोच्च त्या ठिकाणी निर्णयाचा मूळ हेतू आहे. जोपर्यंत पनिशमेंट केली जाणार नाही तोपर्यंत त्याला कठोर शासन झालंय असं संबोधलं जाणार नाही. प्रत्येक गुन्ह्याची एक मर्यादा आहे, प्रत्येक गुन्ह्याला एक दुसरी बाजू आहे आणि प्रत्येक गुन्ह्यामध्ये जो आरोपी असतो त्याला शासन करण्याची जबाबदारी जर माननीय न्यायालयाची असेल आणि अशांना जर कुणी पाठीशी घालत असेल किंवा अशाच जर कुणी धर्माचं किंवा वेगळ्या पद्धतीचं राजकारण करत असेल, सगळं टोटली दुर्दैव आहे. कारण नराधमी वृत्ती ही फक्त त्यांच्या कृतीतून लक्षात येत नाही, त्यांच्या वागणुकीतून, त्यांच्या दिसण्यातून, राहणीमानातून हे वेळोवेळी कळत असते. स्पर्शातून सुद्धा नराधमी वृत्ती कळते, फक्त तो ज्यांना जाणवतो त्यांनाच ती गोष्ट कळते. म्हणून यशस्वीचा बळी गेला. परवा संभाजीनगरला त्या साळुंके मुलाचा बळी गेला, किंवा मंदिरात पुजाऱ्याने म्हणजे अत्याचार करून जो काही निर्गुण खून केलाय त्या सुद्धा मुलीचा जीव गेला. ह्या सगळ्या घटना महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आहेत आणि गुन्हेगारांना कठोरातलं कठोर शासन होणं खरं तर हे लोकांच्या मनामध्ये जे काही राग आहे त्याचं प्रतीक असू शकतं. पण वारंवार पोलीस किंवा पोलीस प्रशासन किंवा गृह विभाग जर अशा घटनांकडे गांभीर्यानं पाहणार नसेल तर मग अशा नराधमांचं अजून मनोबल वाढेल आणि चुकीच्या घटना घडतील, हे मात्र दुर्दैवी असेल. धन्यवाद. त्याच यशस्वी शिंदेच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून एवढंच वाटतं
महाराष्ट्रातली असो किंवा देशातली, जगाच्या पाठीवर कुठलीही स्त्री असू द्या, ती कुठल्याही घरामध्ये किंवा परिसरामध्ये सुरक्षित असली पाहिजे, आनंदी असली पाहिजे आणि तिच्या स्वप्नातील तिला जे मिळवायचंय ते मिळालं पाहिजे. आणि जे कुणी वाईट नजरेचे किंवा नरधमी मानसिकतेचे असतील त्यांना त्याच ठिकाणी कठोर शासन झालं पाहिजे आणि याच यशस्वी शिंदेला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.